सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून पर्यटन व्यावसायिकांच्या सिंधू विजय पर्यटन सेवा उद्योग सेना या संस्थेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली। या अधिकृत स्थापना सोहळ्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीच्या व्हिसलिंग वूड रिसॉर्टचे मालक तथा उद्योजक व फुलपाखरू तसेच जैवविविधता तज्ज्ञ श्री हेमंत ओगले यांच्या हस्ते सिंधू विजय पर्यटन सेवा उद्योग सेनेच्या फलकाचे डिजिटली अनावरण करण्यात आले। या कार्यक्रमाला ज्येष्ठ जलतरण प्रशिक्षक प्रफुल्ल गवंडे, सुप्रसिद्ध पर्यटन उद्योजक रुपेश प्रभू, ज्येष्ठ पर्यटन सल्लागार व उद्योजक नितीन वाळके, माजी जिल्हा परिषद सदस्य व उद्योजक हरी खोबरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच समाजसेवक भाई गोवेकर यांचीही या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या सुरुवातीला उद्योजक नितीन वाळके यांनी उपस्थित मान्यवर आणि पर्यटन व्यावसायिकांचे स्वागत केले आणि मान्यवरांचा परिचय करून देत त्यांचा शाल, भेटवस्तू व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। नंतर प्रास्ताविकात नितीन वाळके म्हणाले की सिंधू विजय पर्यटन सेवा उद्योग सेना ही पर्यटन व्यावसायिकांसाठी असलेली सेना आहे। याद्वारे मालवण व परिसरात वृद्धिंगत होत असलेल्या पर्यटन संधींबाबत उपक्रम, चर्चा, अडचणींचे निवारण व एकंदरच पर्यटन व्यावसायिकांच्या संघर्षावर उपायांबाबत काम केले जाईल। यावेळी प्रमुख उपस्थित मान्यवर श्री हेमंत ओगले यांनी या नवीन संस्थेच्या संकल्पनेबाबत निमंत्रकांची प्रशंसा केली। यानंतर त्यांनी पर्यटनाच्या वारंवारितेचा अभ्यास, ग्राहकाचा व कर्मचारी वर्गाचा विश्वास संपादन करणे, सात्विक व शाश्वत पर्यटनाचा आग्रह यावर त्यांचे अनुभव सांगितले आणि मार्गदर्शन केले। गुणवत्ता वाढीसाठी पर्यटन व्यावसायिकांनी बदलत्या काळानुसार आपल्या पर्यटन आस्थापनाच्या रचनेत बदल करत राहण्याचाही सल्ला त्यांनी दिला। यावेळी उपस्थित मान्यवर जलतरण प्रशिक्षक श्री प्रफुल्ल गवंडे यांनी पोहणे, तंत्रशुद्ध जलतरण सुरक्षा याबाबत संवाद साधत मार्गदर्शन केले। श्री प्रफुल्ल गवंडे यांनी घडवलेल्या 4 बालकांनी एका पर्यटकाचे कसे तंत्रशुद्धपणे प्राण वाचवले त्याचा अनुभव त्यांनी कथन केला। यावेळी ज्येष्ठ समाजसेवक भाई गोवेकर व रुपेश प्रभू यांनी त्यांचे विचार मांडले व सर्व पर्यटन व्यावसायिकांना या नवीन वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या। यानंतर उपस्थित पर्यटन व्यावसायिकांनी त्यांच्या शंका, दृष्टिकोन आणि सूचना मांडत सामुदायिक चर्चा केली। या चर्चेला उद्योजक हेमंत ओगले, नितीन वाळके, हरी खोबरेकर यांनी मार्गदर्शन केले। बालवयापासून स्थानिक मुलामुलींचे पर्यटन व्यावसायिक समुपदेशन व पर्यटनातील बदलांवर सांगोपांग चर्चा देखील यावेळी करण्यात आली। नितीन वाळके यांनी पर्यटन व्यावसायिकांना एकत्र येत या संस्थेत नोंदणी करत पर्यटन व्यवसायाला सामुदायिक चालना देत एक नवे क्षितिज पादाक्रांत करायचे आवाहन केले। यावेळी उद्योजक व संकल्पक रुपेश प्रभू यांचा वाढदिवस देखील उपस्थितांनी साजरा केला। या कार्यक्रमाला मान्यवर उद्योजक हेमंत ओगले, जलतरण प्रशिक्षक प्रफुल्ल गवंडे, समाजसेवक भाई गोवेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, उद्योजक रुपेश प्रभू, पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, भार्गव खराडे, अक्षय रेवणकर, संजय गावडे, प्रसाद चव्हाण, जयदेव लोणे, उमेश मांजरेकर, सन्मेश उर्फ राजू परब, तपस्वी मयेकर, प्रवीण रेवणकर, माधुरी प्रभू, सेजल परब, पूनम चव्हाण, शिल्पा खोत, मीनाक्षी शिंदे मेथर, विद्या फर्नांडिस, सुरभी लोणे, ॲडव्होकेट मिनल परब, मंदा जोशी, संतोष परब, प्रज्ञा गावकर, ओमकार गावकर, स्वप्नील गोसावी, चिंतामणी मयेकर, विश्वास अथरेकर, मनोज मोनकर, सहदेव जोशी, दादा वेंगुर्लेकर, संतोष लुडबे, रश्मी रोगे, हरेश फडते, संदीप बोडवे, भगवान लुडबे, रवींद्र मिटकर, गजानन बोडवे, चंद्रकांत मयेकर, सागर जाधव, नवनीत लब्दे, हेमंत मोंडकर, गजानन नेवाळकर, राजेश बानकर, गिरीधर आचरेकर, गोविंद केळुसकर, जुजाव डिसोजा, अंतोन रॉड्रिक्स, महादेव मयेकर, रमेश कदरेकर, ज्ञानेश्वर कदरेकर, पास्कल रॉड्रिक्स, यतीन मेथर, योगेश मंडलिक, सुनील कांदळकर, गणेश पाडगावकर, रोहित पालव आणि मालवणातील पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते। सिंधू विजय पर्यटन सेवा उद्योग सेनेच्या वतीने उद्योजक नितीन वाळके यांनी मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार मानले। शिव पंडित, आपले सिंधुनगरी न्यूज, मालवण।